नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, राज्याच्या विविध भागामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून अतिशय जोरदार पाऊस होतोय. अतिवृष्टी, पूर परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे. शेती पिकाचे नुकसान झालेले आहे आणि पूर्वी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे पंचनामे होत असतानाच याच्यामध्ये आणखी नवीन काही भागामध्ये किंवा ज्या भागामध्ये ऑलरेडी नुकसान झालेले होतं, त्या भागामध्ये सुद्धा आणखी नुकसान झालेलं आहे मित्रांनो. तर हे नुकसान होत असताना शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे की आता या झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई कशी मिळवायची? पीक विमा जर काढलेला असेल, तर पीक विम्याचा क्लेम कसा करायचा मित्रांनो? या दोन्ही बाबी आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, याच्यातील सर्वात पहिली बाब आहे, तर तो म्हणजे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई. तर मित्रांनो, आता अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलेले जाते, की अमुक मंडळ बाधित, तमुक मंडळ बाधित आहे. या मंडळामध्ये पंचनामे होणार, त्या तालुक्यातील पंचनामे होणार. हे मंडळ वगैरे अशा कुठल्याही बाबी नाहीत. तर सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर जर समजा आपल्या भागामध्ये जर अशा प्रकारे प्रशासन आपल्याला दाद देत नसेल, तर मित्रांनो आपल्याला शेतामध्ये जे काही झालेले नुकसान आहे, त्या नुकसानाचे नोटक कॅमच्या माध्यमातून किंवा इतर जिओ टॅगिंगच्या काही ॲप्लिकेशन असतील, जसे की GPS कॅमेरा वगैरे असतील, त्याच्या माध्यमातून आपल्या नुकसानीचे फोटो काढून घ्या. ते फोटो तलाठी कृषी सहाय्यकांना व ज्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा इतर माध्यमातून जर काही डाटा गोळा करत असतील, नुकसानीचे पंचनाम्याचे फॉर्म भरत असतील, तर ते भरून देण्याचा प्रयत्न करा. आणि जर आपलं मंडळ बाधित नाही, पंचनामे करण्यासाठी सांगितलेलं नाही, असं जर सांगत असतील, तर ते फोटो आपल्याकडे पुराव्यासाठी ठेवून घ्या. कृषी विभागाला याच्या संदर्भातील आपण रितसर तक्रारी वगैरे देऊ शकतो. तर मित्रांनो, याच्यासाठी जर काही जास्त शेतकरी बाधित असतील, तर शेतकरी एकत्र होऊन सुद्धा आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून सुद्धा आपले हे डाटा देऊ शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये कुठलेही महसूल मंडळ वगळून पंचनामे करावेत अशा प्रकारचे आदेश नाही. ज्या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी जर बाधित असेल, तरी त्याची माहिती गोळा करावी. त्याच्या नुकसानाचे पंचनामे करावेत, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर आता मग शेतकऱ्याला पुढचा पडलेला प्रश्न, मग पीक विमा काढलेला क्लेम नेमका कसा करायचा? कारण याच्या माध्यमातून बरेच ते 11 मित्रांनो, ते 11 447 ला कॉल करा. क्रॉप इन्शुरन्सचं ॲप्लिकेशन घ्या आणि मित्रांनो, हे करा तर ते करा, वेगळं सांगितलं जातं. तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही पीक विमा योजना राबवली जाते, त्या पीक विम्याची जी काही नुकसानाची आकडेवारी असणार आहे, ती पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे निश्चित केली जाणार आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांचे जरी दावे दाखल झाले, समजा तुम्ही आता पिकाचा कंपनीकडे कॉल केला, की पीक विमा कंपनीला मेल केला, त्याच्या संदर्भातील तुमचे काही फोटो, त्यांच्या संदर्भातील काही माहिती पुरवली, तरी तुमचा हा दावा दाखल झालेला आहे. परंतु या दाव्याच्या आधारे तुम्हाला नुकसान भरपाई निश्चित केली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही 11 447 ला कॉल करा मित्रांनो. परत एकदा ऐका, 11 447ला कॉल करा आणि महाराष्ट्रामध्ये हा कव्हर नाही आहे असं तुम्हाला सांगितलं जाईल. आणि जर तुम्ही इतर माध्यमातून जर क्लेम केला, तर तुमचा हा क्लेम फक्त तुमच्या नुकसानीची माहिती असणार आहे. ती तुम्ही करू शकता. परंतु त्याच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई दिली जाईल, ती तुम्हाला अंतिम पीक कंपनीचे अंतिम अहवाल येतील. जे काही अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये केले जातील, त्याचे पीक कापणीचे प्रयोग मित्रांनो केले जातील आणि त्याच्यानंतर हे अहवाल सादर केले जातील आणि त्यानुसार ते नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आता या नुकसान झालेल्या परिस्थितीमध्ये क्लेम करण्यासाठी पाठीमागे लागू नका. परंतु जे काही नुकसान झालेलं आहे, त्याचे जे काही जिओ टॅगिंगनुसार एव्हिडन्स असतील, ते मात्र आपल्याकडे निश्चित घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला पुढे जर काही याचे रेफरन्स लागले, तर नक्कीच ते तुम्हाला उपयोगी पडतील. तुम्हाला जर शक्य असेल, तर पीक विमा कंपनीचे जे काही मेल आय डी दिलेले आहेत,
त्या मेल आय डीवरती ते फोटो पाठवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपल्या कृषी विभागाशी, महसूल विभागाशी संपर्कात राहा. जेणेकरून जे काही या पंचनाम्याच्या वगैरे प्रक्रिया पार पाडल्या जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जाईल. तर नुकसान भरपाईसाठी सामूहिक पंचनामे केले जातात. त्याच्यासाठी तुमची माहिती मिळणं गरजेचं आहे आणि माहिती जर तुमच्या विभागाच्या माध्यमातून गोळा केली जात नसेल, तर मात्र तुम्ही त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी अर्थात तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे संपर्क करू शकता. शेतकऱ्याच्या गटाच्या माध्यमातून देखील संपर्क म्हणजे एकत्रित होऊन शेतकरी देखील संपर्क करू शकता आणि पीक विमा क्लेम हा एक तुमच्यासाठी आता ऐच्छिक आहे. त्याच्यासाठी माध्यमातून तुम्ही शक्य असेल तर क्लेम करा आणि शक्य नसेल तर त्या भानगडीमध्ये पडू नका. मात्र शक्य असेल तर कंपनीच्या मेल आय डीवरती या नुसकानीच्या फोटोचे मेल तुम्ही पाठवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला नवीन नवीन योजनेची माहिती सर्वात अगोदर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. नक्की बेल आयकॉनला दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.